आपण देखील उपस्थित असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे श्री जयवंत गोरिवले आपण देखील उपस्थित असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। श्री गणपत बाबा मुलूक, श्री राजेंद्र पागडे, श्री कमलाकर साळवी, श्री महेंद्र नारे, कुमार हर्ष, त्याचप्रमाणे श्री संदीपजी सपकाळ, ग्रामपंचायत चंद्रनगर ग्रामसेवक, त्याचप्रमाणे श्री प्रकाश गोरिवले विठ्ठलवाडी, त्याचप्रमाणे श्री हेमंत पागडे, श्री मनोज जाधव, श्री प्रशांत पैकर, त्याचप्रमाणे श्री रामचंद्र कोळंबे, त्याचप्रमाणे श्री सचिन मिसाळ, श्री महेंद्र जोगळे, श्रीकांत कोळंबे, श्री अशोक कोळंबे, श्री सुशील वांगणकर, श्री संदेश धनंजय शिंदे, त्याचप्रमाणे श्री संजयराव पानवले, सौ कीर्ती केदार परांजपे, युवती अधिकारी शिवसेना, त्याचप्रमाणे श्री वयुशेठ कर्देकर, श्री प्रवीण हरिश्चंद्र मुलूक, श्री राजीव अण्णा, श्री मंदार मनोहर मुलूक, श्री कुंदन भोसले, श्री आशिष मुलूक, श्री चंद्रकांत शिगवण, श्री सुभाष मुलूक, श्री सुरेश झगडे लाडगर, श्री प्रमोद ढगे, श्री जतीन साळगावकर, श्री अशोक गुरव गवे, श्री अमृत बांद्रे, श्री उदय शिगवण, श्री महेश जोगळे, श्री संदीप, त्याचप्रमाणे श्री सुभाष पातेर, श्री विकास पातेरे, श्री गणेश आकरे, श्री लक्ष्मण कोळंबे यांच्या स्मरणार्थ श्री समीर कोळंबे यांच्याकडून देखील आपल्याला देणगी लाभलेली आहे। त्यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे श्री संजीवन साळवी, श्री संजय महाडिक, त्याचप्रमाणे श्री विकासजी कोळंबे आपण देखील या ठिकाणी उपस्थित असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे श्री कुंदन मिसाळ आपण देखील उपस्थित असाल तर व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे श्री मिलेश शिगवण आणि श्री नारायण शिगवण आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे। श्री विजयजी गोरिवले आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे। श्री मनीष मस्कर आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे। श्री संतोष तांबे आपल्याला देखील विनंती आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर श्री निलेश दाभोळकर, श्री विशाल सकपाळ, श्री प्रकाश मिसाळ आपण देखील या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया आपण सर्वांनी व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचे। धन्यवाद। तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी तुमच्या समोर पुन्हा एकदा नावचं समालोचन घेऊन येतील श्री क्षीरसागर। धन्यवाद साहिल। तर या ठिकाणी दापोलीचा बाहुबली आपा कॅनरकर चढाई ट्रॅक वरती डुवा डायरेक्ट स्पेशालिस्ट खेळाडू आहे, ज्याने आपण बघितलं की पहिल्या चढाईमध्ये तब्बल 2 गुणांची जबरदस्त कामगिरी पार पडली होती। संभवतः मधल्या फळीमध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय दापोलीचा बाहुबली आपा कॅनरकर डाव्या कोपऱ्यामध्ये, त्याचबरोबर टोटलचा देखील प्रयत्न केला जातोय। 5 खेळाडूंचा डिफेन्स यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य आहे आणि त्याच वेळेला शानदार डिफेन्स होतोय। मजबूत अँकल होल्ड सपोर्ट मिळतोय कॉर्नरचा। एका गुणाची कमाई चिपळूण संघाच्या प्रांगणामध्ये होते। त्यांचा जो एक खेळाडू रिवायवल होतोय आणि त्यांचा पलटवार करण्यासाठी जर्सी नंबर 10 नवीन विजय चिपळूण संघाचा हा एक गुणवान खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे, चमचमता सितारा आहे। 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपाकला लवकरात लवकर रिवायवल करणं अबरबरे टासुरे संघाच्या दृष्टीने फार गरजेचं असणार आहे। गजानन संघर्ष केशी आणि त्याचबरोबर संघर्ष चिपळूण या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असेल। याच्यानंतर गजानन संघर्ष केशी आणि संघर्ष चिपळूण हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा देखील सामना अतिशय महत्वाचा असणार आहे। नवीन चिपळूण मंडळ माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री चंद्रकांत गोपाळ मुलूक हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे। त्याचप्रमाणे श्री जयवंतजी गोरिवले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सरांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी कुमार निरव आणि त्याचप्रमाणे कुमारी पुनर्वी प्रभाकर मस्कर यांच्या माध्यमातून तब्बल 1111 रुपयाची देणगी या संपूर्ण स्पर्धेसाठी आलेली आहे। मंडळाच्या वतीने त्यांचा आभार धन्यवाद व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे आमचे श्री पांढरे सर यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडळाच्या वतीने त्यांचा आभार धन्यवाद सर। धन्यवाद। या ठिकाणी पुन्हा एकदा 777 नंबरचे दर्शन परिधान केलेला खेळाडू आहे। दापोलीतल्या अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूला आपण चमकदार कामगिरी पार पडताना अनेक वेळेला पाहिलेला आहे। एकंदरीत या हंगामातली या सीझन मधली ही 3री जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपल्याला दापोलीमध्ये पाहायला भेटते। या सीझन मधली पहिली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा लाडघरच्या ऐतिहासिक मैदानावरती
परंतु यावेळेला चिपळूण संघाच्या खात्यामध्ये संभवतः एका गुणाची कामाई करत माघारी परततोय तो चढाईपट्टू आणि त्याचबरोबर महत्वाचा खेळाडू हा बॅकलाईनच्या पाठीमाग अमर भारत टावसुरे संघासाठी हा मोठा धक्का असणार आहे. दरम्यान यावेळेला संभवतः आपण आफाकला पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती पाहतो. दापोलीचा बाहुबली ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो, सातत्यानं अनेक मैदान या खेळाडूने आपल्या दमदार खेळाच्या जोरावरती गाजवलेले आहेत. यावेळेला अमर भारत टावसुरे संघाच्या खात्यामध्ये सिंगल गुणाची कमाई खेळाडू माघारी परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमर कश्यप सज्ज होतोय. अमरने देखील दापोलीमध्ये अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपलं जे सर्वोत्तम टॅलेंट आहे हे सातत्यानं प्रूव्ह केलेलं आहे. यावेळेला डाव्या कोपऱ्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, दुपटी मारत मिड लाईन यशस्वी क्रॉस करतोय. प्राज्वल असेल त्याचबरोबर अक्षय लाले ही जोड मुळी राईट कॉर्नर करून समोरून आलेली होती, परंतु चढाईपट्टूकडे पूर्वानुमान होता, डुबकी मारली व पटना का लाल प्रदीप नरवाल की याद दिलाते हुए रेड देखने को मिली थी अमर कश्यप के द्वारा. एक सर्वोत्तम चढाई चिपळूण संघाचा गुणवान खेळाडू. त्यानंतर गौरी सनास यावेळेला मधल्या फळीमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या मिडलाईन क्रॉस करतोय का पाहूया. यस, 2 गुणांची कमाई, छोटी हाईट बडी फाईट. गौरी सनसने पुन्हा एकदा आपला जो सहकारी खेळाडू जो बॅकलाईनच्या पाठीमागे होता त्याला लवकरात लवकर रिवायवल केलेला आहे. तर बॅक टू बॅक पुन्हा एकदा अमर कश्यप चढाई ट्रॅक वरती नंबर 14, परंतु ह्यावेळेला पुन्हा एकदा डुबकी. अमर कश्यप यशस्वी मिडलाईन क्रॉस करतोय. अगोदरच्या चढाईमध्ये मल्टी पॉइंट रेड, संभवतः ही सुपर रेड. हे तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. अप्रतिम खेळ मिस्टर अमर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचे. श्री मनोज जाधव साहेब. धन्यवाद. अमर पुन्हा बॅक टू बॅक चढाई ट्रॅक वरती. याच्या अगोदर मल्टी पॉइंट रेड, सुपर रेड, 2 पॉइंट मध्ये तब्बल 5 गुणांची कमाई करत पहिल्या हाफ मध्येच आपलं सुपर 10 कंप्लीट करण्याचा मानस संभवतः अमर कश्यपच्या द्वारा पाहायला मिळतोय. तर त्यानंतर गौरी सनस आपण चढाई ट्रॅक वरती अमर भारत टावसुरे संघाकडनं पाहतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. याच्या अगोदर अमर भारत टावसुरेच्या माध्यमातून प्रभाकर दादा स्मृती चषक जी जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा, बीच कबड्डी स्पर्धा आपण पाहिलेली होती, त्या स्पर्धेमध्ये देखील गौरी सनसने दर्जेदार आणि सर्वोत्तम खेळ सादर केलेला होता. बॅक टू बॅक ह्या हंगामामध्ये दापोली तालुक्यातल्या दोन्ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आपण अमर भारत टावसुरे संघाला पाहिलेलं होतं. लाडीदार मध्ये ती जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ज्या ठिकाणी 10 पटी चिपळूणच्या विरोधामध्ये हा संघ अंतिम फेरीमध्ये खेळला. त्यानंतर टावसुऱ्यामध्ये आपण बघितलं होतं बीच कबड्डी स्पर्धेच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वाकसाई कोळकेवाडी या टीमच्या विरोधामध्ये हा संघ अंतिम फेरीत खेळताना पाहिला होता. तर ही तिसरी हंगामातली जिल्हास्तरीय कबड्डी होतोय. थर्ड रेड, डुआ डायरेक्ट आणि त्याचबरोबर सुपर टॅकलची ऑपॉर्च्युनिटी आहे. एकीकडे अमरला पॉइंट पाहिजे तर त्याच वेळेला अमर कश्यप जर बाद झाला तर अमर भारत टावसुरे संघाला देखील 2 गुणांची कमाई होऊ शकते. यावेळेला संपूर्ण क्रॉस केले का पाहूया. लॉबीचा आधार घेत यशस्वी मिडलाईन क्रॉस करतोय. अमर कश्यप ऑन फायर, 2 गुणांची कमाई करत माघारी परततोय. एक मात्र खेळाडू अमर भारत टावसुरे संघाच्या प्रांगणामध्ये आहे. अमर भारत टावसुरे संघ ऑल आउटच्या दिशेने दाखल होतोय. अमर कश्यपने मात्र प्रभावित करणारी कामगिरी पार पडली. 2 मल्टी पॉइंट रेड, 1 सुपर रेड, सिंगल पॉइंट सातत्यानं पहिल्या आपणे भूमी पछाड दिलाय. अमर भारत टावसुरे संघ फलांड्य संघाला ज्यांनी बॅक टू बॅक दापोली तालुक्यामधल्या 2 जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश घेतलेला होता. तर त्याच वेळेला आपण पुन्हा एकदा जो दर्शन नंबर 10 पाहतोय हा देखील तेवढाच गुणवान असा खेळाडू आहे. विनय बंगाल चिपळूण संघाकडनं सातत्यानं अतिशय उत्तम अशी कामगिरी पार पडताना या खेळाडूला देखील आपण पाहिलेलं आहे. राईट कॉर्नरला ज्या ठिकाणी प्राज्वल लालेसारखा एक सर्वोत्तम डिफेन्स त्याच्या दिशेने आक्रमण करत मध्यरेषा आणि त्यानंतर रोहित चोगले जो लेफ्ट कॉर्नरचा अमर भारत टावसुरे संघातला एक सर्वोत्तम खेळाडू आपण पाहतोय. आता जी नुकतीच टावसुऱ्यातली बीच कबड्डी स्पर्धा आपण पाहिलेली होती त्या स्पर्धेचा सर्वोत्तम डिफेंडर्स होता रोहित चोगले.
तर प्रत्युत्तरासाठी मात्र अमर बारेटा असुरे संघाचा युवा खेळाडू यशस्वी मिडलाईन क्रॉस करतोय. अक्षयने मात्र इथे शानदार श्रेयसने शानदार परफॉर्मन्स सादर केलाय. श्रेयस लाले हा देखील जो खेळाडू आहे तो अमर बारेटा असुरे संघाचं भविष्य आहे. मागच्या पर्वापासून आपण या खेळाडूला पाहतोय. ज्या मॅच मध्ये संधी मिळते त्या मॅच मध्ये त्याने आपल्यातलं जे टॅलेंट आहे हुनर आहे ते मात्र इथं सादर करण्याचा प्रयत्न केलाय. तर त्याचबरोबर हिंद विजय चिपळूण संघाचा अमर कश्यप बॅक टू बॅक सातत्याने सगळे ट्रॅक वरती पहिल्या खेळ सुरू आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये अमर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या ठिकाणी रोहित सुगले सारखा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक एक सर्वोत्तम डिफेंडर्स परंतु त्या ठिकाणी अमर कोणती चूक करत नाहीये. आघाडी परततोय आणि प्रत्युत्तरासाठी गौरी सनद श्रेयस असेल गौरीज असेल आपाक असेल हे जे त्रिकूट आहे ते अमर बारेटा असुरे संघासाठी फार महत्वाचं आहे. हे जे 3 महत्वाचे रेडर आहेत हे त्यांना जास्तीत जास्त वेळ मैदानावरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. तर चिपळूण संघाची रणनीती स्पष्ट असणार आहे. ह्या 3 प्रमुख रेडरना जास्तीत जास्त वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे ठेवायचं आघाडी प्राप्त करायचं आणि अमर बारेटा असुरेला डॉमिनेट करायचं. तिसरी चढाई ढुवाड आहे चढाई आणि चढाई ट्रॅक वरती पुन्हा शिकता विनय बंगाल मॅन फॉर्म चिपळूण पुन्हा शेकता सफलता मिळणार क्रॉस. अमर बारेटा असुरे संघ बॅकफुट वरती आहे. मल्टी पॉइंट रेड की सुपर रेड 1 2 की 3 संभवता मल्टी पॉइंट रेड होऊ शकेल. त्याच्यानंतर दापोलीचा बाहुबली आबा कैनरकर पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती. या खेळाडूला अजून देखील सोर सापडलेला नाहीये. आपण बोरोंडीतली काही वर्षापूर्वीची ती तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पाहिली होती ज्या ठिकाणी 3 चढायांमध्ये या खेळाडूने आपलं सुपर 10 कंप्लीट करत एक कीर्तिमान प्रस्थापित केलेला होता. दरम्यान यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये अतिशय संत सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न परंतु डिफेंडिंग चॅम्पियन रोहित चिपळूणने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवलाय. दापोलीच्या बाहुबलीला रोखलंय. अप्रतिम शानदार सर्वोत्तम क्षेत्ररक्षण रोहित चिपळूण संघाचं. धन्यवाद सर. आत्ताच व्यासपीठावरती उपस्थित या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी श्री कमलाकरजी साळवी हे देखील उपस्थित झालेले आहेत. सरांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. मात्र 2 खेळाडू डिफेन्स वरती सुपर टॅकलची पोझिशन डाव्या कोपऱ्यामध्ये रोहित परंतु रोहितच्या विरोधामध्ये देखील तेवढा सुरेख खेळ आपण पाहतोय या गुणवान खेळाडूकडून. रोहित सोगले म्हटलं की दापोलीचा एक सर्वोत्तम डिफेंडर ज्याच्याबद्दल आपण सूर सापडलेला नाहीये. तर एक मात्र खेळाडू गौरी सनस ऑल आउटच्या उंबरठ्यावरती अमर बारेटा असुरे संघ पहिल्या हाफमध्ये. दरम्यान यावेळेला ऑल आउटच्या धोक्यापासून गौरी संभवता आपल्या टीमला वाचवतोय का पाहूया. डाव्या कोपऱ्यातून राईट कॉर्नर पर्यंतचा त्याचा हा प्रवास फुटवरचा सुरेख वापर आहे. दरम्यान 7 खेळाडूंचं दमदार क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा पवित्र आहे. टच पॉइंट घेतला जातोय की याचा चढाईपटू सेट पोट होतोय काय घडतंय याचा इशारा 1-2 रोहित चिपळूण संघाच्या खात्यामध्ये आणि अमर बारेटा असुरे संघ हा ऑल आउट होतोय. पहिल्याच हाफ मध्ये अमर बारेटा असुरे संघ मात्र मोठ्या मार्जिनने बॅकफुट वरती गेलेला आहे. आणि मागचा सामना देखील आपण बघितला होता की पहिल्या हाफ मध्ये श्री सीमा माता सालदुरे संघ बॅकफुट वरती असताना देखील या संघाने दुसऱ्या हाफ मध्ये शानदार कमबॅक केलेला होता. अमर बारेटा असुरे संघ देखील एवढ्या सहजासहजी बॅकफुट वरती जाऊ शकत नाही. आज टासुरे संघाचे जे प्रशिक्षक आहेत सुयोगजी लाले साहेब त्यांचा वाढदिवस आहे आणि कदाचित आपल्या प्रशिक्षकांना वाढदिवसाची मोठी गिफ्ट देण्याचा अमर बारेटा असुरे संघाचा संकल्प असणार आहे. कारण याच अमर बारेटा असुरे संघाला बॅक टू बॅक दापोली तालुक्यातल्या 2 जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये खेळताना आपण पाहिलेला आहे. तर पुन्हा एकदा तिसरी या अंगामधली दापोलीतील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि तिसऱ्यांदा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार का ही उत्कंठा उत्सुकता शिगेला पोहोचते आहे. दापोलीचा बाहुबली या मॅच मध्ये आउट ऑफ द फॉर्म पुन्हा एकदा तो सूर आणि तोच लय आपापला प्राप्त करणं फार गरजेचं असणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण अनुभवतोय. बजर होतोय फर्स्ट हाफचा. विनंती करेन सार्थक शिकवण यांना विनंती करतो की आपण श्री दिनेश भोवड यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. माझ्या याच्यावर बघतो पुढील सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. श्री कमलाकर साळवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान आम्ही करतोय. मी श्री विनोद जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचे.
पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सर, न्यू हिंद चिपळूण हा संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ सादर करतोय, परंतु त्यांच्याकडे एक असा खेळाडू आहे ज्यानं अगदी खूप साऱ्या स्पर्धा, अगदी राष्ट्रीय स्पर्धा देखील त्याच्या खेळाच्या जोरावरती गाजवल्यात. त्या खेळाडूशी आपण चर्चा करूयात. अमरसिंह कश्यप हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये न्यू हिंद चिपळूण या संघाकडून त्याचा खेळ सादर करताना पाहायला मिळतोय. 30वी किशोर गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला विजेतेपद पटकावून दिलं होतं. त्या स्पर्धेदरम्यान त्याचा देखील खूप मोलाचा हातभार लावला असा अमरसिंह कश्यप. त्याचप्रमाणे 4थी खेलो इंडिया स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघानं पदक जिंकलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये देखील अमरसिंह कश्यप या खेळाडूला आपण पाहिलं होतं. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठ कोकण विभागाकडून युनिव्हर्सिटीच्या स्पर्धा देखील खेळताना आपण या अमरसिंह कश्यपला पाहिलंय. त्याचप्रमाणे KMP युवा कबड्डी सिरीज मध्ये देखील या अमरसिंह कश्यपला आपण सातत्याने पाहिलंय. असा राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू अमरसिंह कश्यप आज मात्र चंद्रनगरच्या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये त्याचा खेळ सादर करताना पाहायला मिळतोय. धन्यवाद सर. नक्कीच या ठिकाणी साहित्य आपण चर्चा करतोय अमर कश्यप या खेळाडूच्या संदर्भात, ज्याने सातत्यानं महाराष्ट्र संघासाठी खूप मोठे योगदान दिले. अनेक वेळा तो जिल्ह्याला प्रेझेंट करताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा दापोलीचा बाहुबली शानदार डिफेन्स चिपळूण संघाचा आहे. याच्यानंतर गजानन संघर्ष केश आणि संघर्ष चिपळूण यांच्यामध्ये महत्वाचा सामना ठेवला जाणार आहे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने सेकंड कॉल असणार आहे. गजानन संघर्ष केश आणि संघर्ष चिपळूण. तर दरम्यान यावेळेला अमर, ज्याच्याबद्दल आपण नुकतीच चर्चा ऐकली होती, अनेक स्पर्धा त्याने आपल्या बहारदार खेळाने गाजवल्या होत्या. ज्याने अनेक वेळेला जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, राज्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. असा हा गुणवान खेळाडू, प्रतिभावान खेळाडू यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण सजवताना पाहायला भेटतोय. शांत संयमी खेळी सजवतोय, कोणताही धोका पत्करत नाहीये, माघारी परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्रेयस लाले जर्सी नंबर 18 हा देखील अमर भारी टासुरे संघाचा गुणवान खेळाडू आहे. नुकतीच ज्या शालेय स्तरीय स्पर्धा आपण पाहिलेल्या होत्या त्या शालेय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाला प्रेझेंट करणारा खेळाडू होता. दावा ठोकला जातोय, तो मैमय आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे अमरला हलकासा स्पर्श केल्याचा दावा केला होता श्रेयसने, परंतु ते अभिल्य पंचाने फेटाळलेला आहे. त्यानंतर प्रत्युत्तर करण्यासाठी पुन्हा एकदा न्यू हिंद चिपळूण संघाचा अजून एक स्टार खेळाडू समसमता सितारा, ज्याने प्राज्वलच्या दिशेने आक्रमणाला सुरुवात केलं. फार कमी खेळाडू आपल्याला राईट कॉर्नर कडून चढाई करताना पाहायला भेटतात. त्यातला एक खेळाडू जो तुम्ही न्यू हिंद चिपळूण संघाचा पाहताय, ज्याने राईट कॉर्नरला प्राज्वल लालेच्या दिशेने आक्रमण केलं आणि त्यानंतर मध्यरेषेच्या आसपास येत सजवण्याचा तो प्रयत्न करतो, माघारी परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी बॅक टू बॅक पुन्हा एकदा श्रेयस लाले अमर भारत टासुरे संघाचा गुणवान खेळाडू, युवा खेळाडू आहे. प्रभाकरजी लाले साहेब यांनी या खेळाडूमध्ये जी क्षमता होती, गुणवत्ता होती ती हेरली होती. अमर भारत टासुरे संघाकडून खेळण्याची संधी दिली आणि त्या संधीचं या खेळाडूने खऱ्या अर्थानं सोनं केलंय. थर्ड रेड डुआ डाय चढाई, थर्ड रेड तिसरी चढाई, जर्सी नंबर 5 अर्थातच आपण मयूर कदमला पाहतोय चढाई ट्रॅक वरती. मयूरला कोणत्याही परिस्थितीमध्ये या चढाईमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य असणार आहे. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे, बोनस लाईन ऑफ आहे. चढाई पट्टूला रिस्क घेणं गरजेचं आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये रोहित सोगले, हे हाथ हमें दे दो ठाकुर, ये हाथ नहीं फांसी का फंदा, एक बार गिरफ्त में आता है तो सीधा बैकलाइन के बाहर भेजता है. संभवतः दुसऱ्या हाफमध्ये हा खेळाडू पुन्हा एकदा तालासुरामध्ये डिफेन्स मार्क वरती आपल्याला पाहायला भेटतोय. तर त्याचबरोबर अजून देखील आफाकचं अपयश आहे ते अमर भारत टासुरे संघासाठी चिंतेचा विषय बनू शकतो. गौरीच्या विरोधामध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, मधल्या फळीतला जो डिफेंडर्स होता, डबल डाय होल्ड केलं. विजयला आपण त्या ठिकाणी पाहतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण होतं. अजय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. अजय साखरकर संभवता त्या ठिकाणी डिफेन्स मार्क वरती होता. लाजवाब क्षेत्ररक्षण, डिफेंडिंग चॅम्पियन बनाम डिफेंडिंग चॅम्पियन असा 2 बलाढ्य संघांमधला सामना चंद्रनगरच्या ऐतिहासिक मैदानावरती मित्रांनो आपण पाहतोय. तर चढाई ट्रॅक वरती बॅक टू बॅक अमर कश्यप वरती जबाबदारी दिली जाते. संकट मोचक हा खेळाडू आहे. दापोली तालुक्यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिलेला आहे. दापोलीकरांचा देखील हा लाडका खेळाडू आहे, ज्याने सातत्यानं आपण बघितलंय. तर आपण तो त्याचा देखील मधुर आवाज ऐकणार आहोत. परंतु यावेळेला दापोलीचा बाहुबली आपा काय धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे श्री महेश देवगरकर हे देखील उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. त्याचप्रमाणे आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला खूप मोलाचं असं योगदान दिलंय या संपूर्ण स्पर्धेसाठी असे आमचे श्री संतोषजी तांबे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय.
या स्पर्धेदरम्यान आवर्जून या ठिकाणी त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे. सरांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचे. त्याचप्रमाणे श्री रमेशजी दुबे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचे. धन्यवाद सर. तर पुन्हा एकदा अमर कश्यप चढाई ट्रॅक वरती डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी रोहित सारखा एक सर्वोत्तम डिफेंडर्स आहे, ज्याने आपण मागाशी बघितलं होतं की शानदार क्षेत्ररक्षण सादर केलेलं होतं. आपल्या टीमसाठी गुणाची कमाई प्राप्त करून दिली होती. 6 खेळाडूंसाठी डिफेन्स बोनस लाईन ऑन असेल. ज्यावेळेला 7 किंवा 6 खेळाडू डिफेन्स वरती असतात त्यावेळेला चढाईपटूसाठी बोनस लाईन ऑन असते. अमर बारिटा असुरे संघाकडनं दापोलीचा बाहुबली आफाक बॅकलाईनच्या पाठीमागे. दरम्यान जर गुणफलक पाहिला तर या ठिकाणी अजून देखील आघाडीवरती आहे. 28 पॉइंट वरती चिपळूणचा संघ तर 13 पॉइंट वरती अमर बारिटा असुरे संघ आहे. दरम्यान यावेळेला नेमकं काय घडतंय पाहूया. एका गुणाची कमाई केली जाते चिपळूण संघाच्या माध्यमातून आणि गुणफलक हा सातत्यानं पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 हा गुणवान खेळाडू आहे. विनय मंगल चढाई ट्रॅक वरती आहे. आपण विनयला पाहिलं, मयूरला पाहिलं, अमर हे 3 प्रमुख रेडर आहेत नवीन चिपळूण संघाचे. त्याने आतापर्यंत अतिशय सुरेख खेळ सादर केलाय आणि आपल्या टीमला ऍज अ रेडर म्हणून सातत्यानं गुण प्राप्त करून दिले आणि आपल्या संघाचा गुणफलक पुढे सरकवलाय. त्याचबरोबर जर पाहिलं तर दुसरीकडे यश असेल, त्याचबरोबर भूषण असेल, अजय असेल, ओम शिर्के असेल, याचे डिफेंडर्स आहेत. त्याने देखील डिफेंडर्स म्हणून सर्वोत्तम भूमिका पार पाडले आणि अर्थात एक परिपूर्ण संघ नवीन चिपळूण संघाचा आपण पाहतोय. एका गुणाची कमाई टासुरे संघाच्या प्रांतात. त्याचबरोबर डू ऑर डाय रेड वरती चिपळूण संघाचा चढाईपटू दाखल होतोय. जर्सी नंबर 5 म्हणजे मयूर कदमला आपण पाहतोय. मयूरनं देखील सातत्यानं चढाईपट्टू म्हणून देखील उत्तम भूमिका पार पाडली आहे. या खेळाडूकडनं देखील या चढाईमध्ये फार मोठी कामगिरी अभिप्रेत, परंतु इथे शानदार डिफेन्स आहे. डिफेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा कमबॅक करतोय का पाहूया. जर जसा सामना पुढे सरकत जाईल, सामना संभवता शेवटच्या 5 मिनिटांमध्ये त्यावेळेला कहाणीमध्ये पुन्हा एकदा तो ट्विस्ट आपल्याला जरूर पाहायला भेटेल. मागचा सामना देखील हाय व्होल्टेज होताना आपण पाहिलेलं होतं, ज्या ठिकाणी महाकाली कुंभारले संघाने पहिल्या हाफमध्ये बलाढ्यश्री सीमामाता सालदोरे संघाच्या विरोधात आघाडी घेतली, परंतु दुसऱ्या हाफमध्ये सालदोरे संघाने यशस्वी पुनरागमन केलं आणि एका पॉइंटने महाकाली कुंभारले संघाला पराजित केलं. तर दुसरीकडे हिंदू विजय चिपळूण संघाने मात्र या मॅच मध्ये पहिल्याच मिनिटापासून प्रतिस्पर्धी टीमला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केलाय. सामना जसा पुढे सरकेल, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये दाखल होईल त्यावेळेला कदाचित अमर बारिटा असुरे संघ या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतोय का पाहूया. परंतु दुसरीकडे अमरने मात्र आपण जर बघितलं तर प्रतिस्पर्धी टीमला कोणती अजून संधी दिलेली नाहीये कमबॅक करण्याची. तो ऍज अ रेडर, त्याचबरोबर ऍज अ डिफेंडर दोन्ही क्षेत्रामध्ये आपली जी भूमिका आहे, आपली जी जबाबदारी आहे ती अतिशय उत्तम पद्धतीने पार पडते. टासुरे संघाला कमबॅक करायचं असेल, या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर सातत्यानं मल्टी पॉइंट रेड, सुपर रेड करणं अनिवार्य असणार आहे. ज्या पद्धतीने पहिल्या हाफमध्ये आपण चिपळूणचा खेळ पाहिलेला होता तद्वत त्याच पद्धतीची कामगिरी अमर बारिटा असुरे संघाकडनं अभिप्रेत असणार आहे. फुटवरचा सुरेख ऑफर डाव्या कोपऱ्यामधून राईट कॉर्नरच्या दिशेने संभवता परशूटचा प्रयत्न होता, सक्सेसफुल होतोय का पाहूया. यस, यावेळेला गौरीज वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न परशूट यशस्वी ठरतोय. जर्सी नंबर 9 म्हणजेच ओम शिर्केच्या माध्यमातून हा प्रयत्न पाहायला मिळाला होता. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत आणि सामना संभवता एकतर्फी होताना आपण पाहतोय. अमर बारिटा असुरे संघाचा खेळ पाहण्यासाठी दापोली तालुक्यातल्या प्रत्येक गावागावातून, वाडी वस्तीतून मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक दाखल होत असतात. अर्थात या टीम मध्ये दापोलीचा बाहुबली आफा गायनरकर, ज्याला अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा देखील गाजवताना आपण गेल्या हंगामामध्ये पाहिलेलं होतं. तर चालू हंगामामध्ये देखील आपण लाटघर मध्ये जी पहिली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली होती, दत्त जयंतीचं शानदार आयोजन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. त्या स्पर्धेमध्ये देखील आफा गायनरकरने सर्वोत्तम खेळ सादर केला. धन्यवाद. त्याचप्रमाणे आताच या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेत उपस्थित भरत दुबे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे. श्री भरत दुबे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद सर. खर तर नवीन चिपळूण संघाने आज अमरभरे टाळसोरी संघाचे जे कच्चे दुबे आहेत ते सुरुवातीच्या मिनिटापासून हेरलं. त्यांचा जो प्रमुख खेळाडू होता आपाक त्याच्या विरोधामध्ये प्लॅनिंग केलं आणि ते प्लॅनिंग आतापर्यंत सक्सेसफुल ठरलेलं आहे. ज्या खेळाडूचा तो अभ्यास करून आलेले होते अर्थात तो त्यांच्यासाठी मात्र फायद्याचा ठरतोय. जर्सी नंबर 14 पुन्हा एकदा अमर कश्यप हा स्टार खेळाडू गुणवान खेळाडू चढाई ट्रॅक वरती आहे. सुरुवातीच्याच मिनिटापासून आपण जर बघितलं तर या खेळाडूने आपल्यातली जी प्रतिभा आहे गुणवत्ता आहे ती सिद्ध करण्याचा कमबॅक करायचा असेल तर मात्र संघर्षपूर्ण खेळ सादर करणं फार गरजेचं असणार आहे. यावेळेला चढाई ट्रॅक वरती पुन्हा एकदा स्त्रीय शालेय संच होतोय. शालेय स्तरावरती राज्याला बिलॉंग करणारा खेळाडू होता परंतु डिफेंडिंग चॅम्पियन चिपळूणचा संघ पुन्हा एकदा डॉमिनेट करतोय चढाईपटूला एका माई आणि आपला जो गुणफलक आहे तो वेगाने पुढे सरकवतोय नवीन चिपळूणचा संघ आहे. या मॅच मध्ये सातत्यानं अमरभरे टाळसोरी संघ बॅकफुटवरती आहे. याच्या नंतरचा होणारा सामना गजानन संघर्ष केळशी आणि संघर्ष चिपळूण दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीनं तिसरा आणि अंतिम पुकार असणार आहे. धन्यवाद. चालू सामना संपतात आपण तात्काळ मैदानात येते. धन्यवाद. वेदांत शिगवण, धीरज शिगवण, आर्यन शिगवण आणि अथर्व रांगले, दीप शिगवण. आपण कुठे असेल तर लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. नवीन म्हणजे चिपळूण संघाने जो आतापर्यंत एक मोठा गुणफलक इथे प्रस्थापित केलेला आहे त्याच्यामध्ये चढाईपट्टू म्हणून अमरची अतिशय सुरेख कामगिरी, विनयची देखील थोडीशी दमदार कामगिरी, मयूर कदमने देखील चांगला सपोर्ट दिलाय. तर त्याचबरोबर आपण डिफेंडर्स मध्ये जर पाहिलं तर भूषण जो अतिशय दमदार असं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला अद्यापर्यंत पाहायला मिळतो. जो सद्यस्थितीमध्ये डाव्या कोपऱ्यातला सर्वोत्तम डिफेंडर्स म्हणून आपण बघतोय. तर यावेळी पुन्हा एकदा वन मॅन आर्मी विनय चढाई ट्रॅक वरती दोन खेळाडूंचा डिफेन्स आहे. संभवता राईट कॉर्नरचा जो डिफेंडर होता प्राज्वल त्याला हलकासा स्पर्श, पुन्हा एकदा एका गुणाची कमाई आणि शेवटचं संभवता मिनिट काही शिल्लक असताना यावेळेला अमरभरे टाळसोरी संघ शेवटचे 2 मिनिटं शिल्लक असताना पुन्हा एकदा ऑल आउटच्या जवळ पोहोचतोय. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी कुमारी सिया महेश देवगरकर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाची देणगी या संपूर्ण स्पर्धेसाठी आलेली आहे. मंडळ साकोलीचे रहिवासी आहेत यांचं देखील मंडळाच्या वतीनं मनापासून आभार. धन्यवाद सर. पहिल्या मॅच मध्ये महाकाली कुंभारली संघ श्री सीमा माता सालदुरे यांच्यामध्ये रोमर्सिक सामना ज्या ठिकाणी सालदुरे संघानं एका पॉइंटने महाकाली कुंभारली संघाला पराजित केलं. तर त्यानंतर दुसरा सामना अमरभरे टाळसोरे आणि हिंदे चिपळूण यांच्यामधला हा सामना काही अंशी एकतर्फी झाला. टाळसोरे संघाने मात्र सुरुवातीच्याच मिनिटापासून शरणागती पत्करल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात या सामन्याचा खऱ्या अर्थाने हिरो ठरतोय अमर कश्यप ज्यांनी पहिल्याच चढाईपासून प्रतिस्पर्धी टीमला बॅकफुट वरती पाठवलं. आपल्या संघाचा गुणफलक वेगाने पुढे सरकवला आणि सद्यस्थितीमध्ये हा संघ वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. शेवटचा 1 मिनिटाचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती गौरी सनस. आपण सातत्यानं सांगतो की मैदानामध्ये पराजित झालेला माणूस पुन्हा एकदा जिंकू शकतो परंतु मनातून पराजित झालेला माणूस पुन्हा जिंकू शकत नाही. छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता. यावेळेला गौरीच एका जागेवरती शांतपणे उभा राहत क्षेत्ररक्षाची चाचपणी करतो. तिसरा आणि अंतिम पुकार गजानन संघर्ष केळशी आणि संघर्ष चिपळूण या दोन्ही संघांसाठी असणार आहे. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे श्री मयूरजी मोहिते यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचा आभार. धन्यवाद. दरम्यान इथे संभवतः एखादा मिनिट अजून देखील शिल्लक असावा आणि त्याचबरोबर सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. एव्हाना क्रीडा रसिकांना देखील अंदाज झालाय की चिपळूणचा संघ सामना जिंकू शकतो आणि बॅक टू बॅक दापोली तालुक्यातली या तिसऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचं अमरभरे टाळसोरे संघाचं स्वप्न बघतंय. आज